पाहू शकता भिंतरे ते ढगफुटी झालेले आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरीचे खूप नुकसान होत आहे। पाहू शकता छोटासा ओळा आहे, ओळ्याला एवढे पाऊस चालू आहे तर नदीला किती असेल। शेतकरी राजाचे खूप नुकसान होत आहे। येणाऱ्या सतत पावसामुळे मक्का पीक व आलेले पीक टमाटे हो सगळे माल पूर्ण आडवे झालेले आहे आणि खूप शेतकरीचे नुकसान झालेले आहे पाण्यामुळे। आणि याच्या अगोदर रानडुकरांनी जंगली प्राण्यांनी शेतकरीच्या मक्कांचे खूप नुकसान केलेले आहे। त्याकरता शासनाने लगेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी आहे। पाहू शकता शेतकरी किती संकटात असल्यामुळे सतत पावसामुळे आलेला पीक पूर्ण हातातून गेलेला आहे। बिल्डरी येथे जोरदार पावसामुळे आज खूप नुकसान झालेलं आहे। पाहू शकता पाऊस किती जोरात चालू आहे। नदीला छोटा ओढ्याला एवढा पाऊस आहे तर नाले मोठमोठे नदीला जोरात पाऊस चालू आहे, खूप नुकसान होत आहे। पाहू शकता नदी नालेला पूर जोरात आल्यामुळे शेतकरीचे खूप हाल होत आहे। पाहू शकता शेतकरी राजा शेतातून वासरं व जनावरे घेऊन जात आहे। पाहू शकता म्हशी आणि बकरीचे पिल्लूसुद्धा वायाचे कंडिशनमध्ये आहे। खूप जोरदार पाऊस असल्यामुळे भिलदरी गावातील नाले पाहू शकता तुडूंब भरून जात आहे। पहा आमचे शेतकरी बच्चेला वरती पाण्यातून काढून कसे नेत आहे। पाहू शकता खूप हाल होत आहे। शेतकरी राजाचे बाप बच्चू वाहून जात आहे, बच्चूला धरायला ते पाठलाग करत आहे, पाण्यात बच्चू वाहत आहे। पाहू शकता शेतकरीचे खूप हाल होत आहे। जोरदार पावसामुळे म्हशी आणि पाण्यातून काढायला खूप संकट होत आहे। जोरदार पाऊस मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकरीचे खूप बेकार हाल होत आहे आणि पिकांचे पण खूप नुकसान झालेले आहे। पाहू शकता रोडावर पाणी, हे छोटासा ओढा आहे, मोठमोठ्या नदी नाल्यांना तर खूप जोरात पाऊस आहे। हे तर एकदम छोटा नाला असल्यामुळे जोरदार पाऊस आहे। पाऊस जास्त असल्यामुळे खूप शेतकऱ्यांचे हाल होत आहे। जनावर शेतातले जे जंगलमध्ये जनावर गेलेले आहे हाल होत आहे। लहान लहान मुलं पाण्यातून येत आहे, पाण्यातून सामावून ये। पाहू शकता मी त्यांना हात धरून काढत आहे। पाणी खूप जास्त असल्यामुळे जोरात पाणी आहे, त्यामुळे त्यांना हात धरून बाहेर काढणं चालू आहे। शकता छोटे छोटे नाल्याला एवढं पाऊस आहे, नदीला किती असन। आता हे छोटा रोड, रस्त्यावर पाणी मारत नाही, रस्त्यावर पाणी चालू आहे, रोडावर इतकं पाणी आहे की बकरीचे पिल्लूसुद्धा वाहू शकता। आणि खूप पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे। ढगफुटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पाहू शकता येथे मुसळधार पाऊस चालू आहे मित्रांनो। जोरदार पावसामुळे शेतीचे मालाचे खूप नुकसान होत आहे। मक्का पीक पूर्ण आडवी झालेले आहे आणि शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे। 1 तासापासून मुसळधार पाऊस चालू आहे। ढगफुटीसारखे वातावरण निर्माण झालेले आहे, नदी ओढ्यांना पाणी आलेलं आहे। खूप जोरदार पाऊस चालू आहे। बिलदरी पिशोर सर्कलमध्ये खूप जोरात पाऊस चालू आहे। डोंगर दिसत नाही।